तर आमचं गाव फेमस व्हायला लागलं लिंबवासाठी, कारण की स्मशानभूमीत पण पेपरला आलेलं, सोशल मीडियावर व्हायरल झालेलं. स्मशानभूमीत काय काय उत्तर होते मी उपसून टाकलं सगळं, नारळ बिरळ सगळं मी फोडलं आणि आमच्या घरापुढे ही असं केला कांड बघा कोणतरी. आणि ह्याच्या घरापुढं कांड केला आहे बघा. मी पण निघालेलो जिमला, तर मला काशीवाला सोडा, मग ह्यानं सांगितलं मला की असा असा विषय झाला. म्हटलं चला बघूया. तर हे बघा, ही घर आहे आणि बरोबर हुंबऱ्यापाशी रात्रीचा कांड केला. काय माणसं आहेत का. आणि स्मशानभूमीत तर लोक काय ठेवलेलो, बाहुल्या होत्या, नारळ होती आणि 300-250 लिंबू होती आणि काळं कापड. आणि आता पण काळं कापड आहे, टाकल्या तिथून लिंबू ठेवला आहे. 3 स्मशानभूमीत ठेवलेलं. आणि तीच तू वीस काढलंस का ना? हा, तीच काढलं तुम्ही. आणि आता नाही 15 दिवसांना बरोबर नाही आमच्या घरापुढे ही केली असं. तर हे घर आहे असं, आणि ते घर आहे ते बघा. अवघड केस आहे. चला काय आता, नशिबातलं कोण नाही, कोण नेऊ शकतात. लिंबवानं कसं जात असतं. तर विषय असा झाला आहे, जिमला गेलं निघालेलो. जिममध्ये जाताना आपले नक्कीवाले गाठ पडली. ती नक्कीकारा निघाले, तो वाटेगावला. त्याचं मला असं बाजी त्या नक्की करायच्या पत्र्या मारायच्यात. ती बघू शकता बघा किती नक्या वाढली त्या. आणि लागलंच म्हटलं साहेबांनी धुवून काढ्या मस्त वेगळे, कारण की लय साहेब आमचं ही घाण झाली म्हणून इकडे घेतला आहे. हे बघू शकता किती घाण झालं आहे. आता लागल्याच नक्की घेतो करून बघा. ते म्हटली तासाभरात येतो, आधी तर करायचं लवकर. शेटच्या नक्या गेल्या पत्र्या मारले की फेरा टाकणार आहे. आणि हे आलं बाबा, त्या बोकडानं हे केलं. अय तिथं खाली त्या उदयचं घर आहे का? त्या उदयचं घर रे, आपलं समाजातलं, बौद्ध समाजात, त्याच्या घरापुढे टाचण्या लिंबू व्हिडिओ केला की मीच केला. ते मला मी ते स्मशानभूमीतलं 15 दिवसापूर्वी केलेलं, इस काढलेलं मला मीच. म्हटलं मग शेण्याचं गाव नाव फेमस व्हायला लागलं. तर चला सरकार बोर चालू कर. काय झाले हा सर मागे. आणि रायफल शेटला काल आम्ही सोडा बाजलेला. रायफल शेटचं असं पॉट म्हणजे हवा भरल्या टाम फुगलेलं, म्हणून डॉक्टर फोन केला. डॉक्टर म्हणले 50 ग्रॅम सोडा पाजा. पण सोडा पाजला बाबान, इतकी घाण केलेली, पाकच मोकळा झाला बघा. येऊ शकता, कारण मैदान आहे साहेबांचं. म्हटलं डोसक्याला ताप देऊ नकोस, पायरा केलाय चांगला. चला येतो आवरून बरा. I love the chase and the hunt, and I set the pace when I'm running. I always take what I want and I always give it 100. Don't need a bank, no I'm funded. Play the game like it's nothing. I'm always thankful for something. Don't take for granted, stay humble. Now wake up, it's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working out, maybe it's the chemistry. It's time to break up so I can make a better me. Better believe in your mind, cause it's everything. You can mold, shape, find almost anything. All it takes is some time and some clarity to find your identity. It's mind over everything. भाज्या शेतात व्हायला मस्त होती, कारण की भाज्याला असा कलडा बघाय मला म्हणजे आवडतच नाही बाबा पहिल्यापासून. फक्त भाज्या धुवायला लागली, बाकीचे धुवायला वेळ नाही आपल्याला. म्हणजे शेट दावणीतलं देतं ना हत्यार आहे आपल्या, त्यामुळे देतं नाही शेट नक्या करायला येणार आहे नव्हता. बघा आता बघा, आता जर आपण त्या वेळा आपण थांबलो तर ठीक. नक्या करायच्या म्हणजे फेरा टाकायचा आहे, नक्या वाटलेले साहेबांच्या पत्रे मारायचे.
बाजार काय वाटतं तुला ओके दादा हे जाऊ आता हा करायला का आपल्याला वाटते वर बस स्टँडला लावा की हा कसं वाटतंय कसं वाटतंय कसं कांदा का नाही साहेबांच्या काल स्वच्छ केला कसा आहे काल हा कशी का झाले भाज्या तिकडचा काल राहिला मस्तपैकी स्वच्छ करून आलेला आहे भाज्या तू काय लागा भाज्या तुझं माझं बॉन्डी काय करतो तुझ्याशिवाय काय कुठली म्हणून तुझं माझं जमन आणि तुझ्याशिवाय कर्म ना जरी मला कोण जाग झाली सुनील बसो हा उतर झालं ते नक्की आलं वाटतं कुठं हा या शेड थांबली हा या भाज्या एक भाज्या नक्की करायची बाबा बघूया भाई स्वच्छ रुपला हे खरं काय उन्हात काढले म्हणजे केस पण वाढला तर परत वाढेल ना पाणी मारा झाले बाळा चल पळायला यायचं चल धप्पा यायचा धप्पा आपले ठेवले चल लवकर कसं दिसते बघा आपलं पांढरं सोनं मला पांढरं धुतले नक्या काय झालं दारा दमवायला लागला हो म्हणून जागेवर बांधून होता आता ती कळाली का हे बघू शकता म्हणून मला नक्या करायचं योगा तुम्ही गाठ पडला असा हा नाही कुणाला धरलेला नाही आपण हा बघा कसा विषय असतोय एक तर तुम्हाला नसतो वेळ मग आता कोण गाठ पडेल त्याला ही करायला लागते हो तेवढं नक्की तेवढं करा व्यवस्थित पत्र बित्र अरे या की तावा लागली कसलं लागा कोण होय ते तो आलेलं गीत सरकार सोट टाप आहे काय भिवून उगूस चल पळायला जायचं आहे सोन्या चल पुढे हो त्या तिथं अरे इथं या बांगल्याच्या पलीकडे एमपीच्या कसं आहे असं भाज्याला चालवायला लागलं तरी अंगाव काटतोय तो माझ्या असं वाटतं भाज्या पळाय निघाला हा अंगापेक्षा भोंगा मोठा म्हणजे आहो आता मीच बसणार आहे गाडी हिंदी केसरी ड्रायव्हर करू एक केला नाही मीच बसणार आहे गाडी आता हा होय टाप काढायचा बरं का नाही काय करत नाही लय शहाणा आहे नाक्याला वाढले देऊ
तर माझ्या शेटचे चालले ते नक्क्या करायच्या. आज द्यायचा होता व्यायाम ह्याला आपल्या कार्तिकला, खरं म्हणलं कॅन्सल. साहेबांनी नक्क्या करून घेऊया. आणि सुलतान शेट निघाले आज धुमाळवाडीला पळायला, ती गडबडी कुठल्या. आणि आज जिमला गेल्यामुळे थोडासा वेळ झाला. एवढ्या भराभरा काम उरकली ती विषयच नाही. शिस्तीत ओके. पाय मला का लय शान आहे का दादा. सरकार डोळ्याखाली व्यवस्थित टावेल ठेव. तेवढा हो दादा. सोडू का हो, मला ते जरा नक्क्या बघायचे ते. कायम सोन्या असतो बरं का. सोन्या का आठवत आहे का, नक्या करताना कायम तू असतोस भाज्याच्या. सोन्या मग तू भाज्या एक दिवस पाळणार नक्की. मी सोन्या कवा असं जेव्हा आपलं काळीच आहे भाज्या शीट. सरकार कसं दिसते धुतले हो. का दर की तेव्हा नाही काय करत हो का. ही आईला वाटच लागली की पाकरो. हा पत्र्या लय दिवस राहण्याचा परिणाम आहे. लय दिवस म्हणजे अहो काय सांगू तुम्हाला, फेर चालू होतं त्याचं. ती खेळ चालू असू दे. मग आता पत्रे सगळा आता पत्रे मारायचे का नाही. आता कशाला पत्र बसेल का त्यात नक्की किती निघेल बाय. पत्रे बसणार नाही. अरे पत्रिका मारलेल्या सगळे खेळ केली तुम्हाला, काही विषय नाही. बरं राहू दे, पळवतो आहे असंच. पहिली तर कुठं पत्री होती तेव्हा ती. नक्की लय वाढले ते. नक्की वाढल्यामुळे तर त्याला चाला येणार. पाय वर होते तोंड कशाने, ते खाली हेच वाढले सगळेच मास. अरे सोन्या कवा याचा सुलतान, सुलतान कवा याचा. माझं काय दावा ती सुलतान. मी काय पॅन्ट घालणार होतो, मी आंघोळ करून आलो रे. आईच्या गावात वाज नका वाढली ती. हा ही तुमच्यामुळे झाली बरं का. होय तुम्ही राव गाठच पडणार. तुमची वाट बघून नका. इकडे म्हणतो का मला एक दिवसात आमच्यामुळे म्हणू नका. तुमचा ते पत्रवाला आला नाही म्हणून राहिले. नाही तसा काही विषय नाही. हे काय झाला विषय सांगतो तुम्हाला. हेनं इतकं दमवलंय मला म्हणून याच्यावर जरा म्हटलं राहू दे पत्र्या तशाच. पेर टाकायचं चालू होतं ना याचं. आई शपथ व्हायचं ना काय वाढली देवी राव. काय काढू का कुठलं तळस सुम 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 काढा किती काढा द्यायचं काय आता त्याला जरा ही करून झाले फेरा किती दिवसांनी टाकू दे. काय नाही बिंदास टाकायचं त्याला काय नाही. टाकून गेले मोकळं झालं सगळं. आहे का आला सुलतान आणि मोटर बरोबर आत्ता बंद केल्या बघ. खायला काही तर काय करायचं. हा अशी वागते ती. आंब्यानं बोलवली की सोन्या येत नाही म्हणून सांग त्याला. राहू नका वाढले भयानक. केलं काय होत नाही, त्रास होत नाही. हे आपल्या नका असते तसंच रे. हे कसं वाढले आता काही तसंच काय झालं आपल्याला मेल्यानं नका नक्की वाढले नसतं. हे कसं होतं याला खालचीच राहत नाही पत्रे असल्यामुळं. मग हे असं डांग देऊन असं तोंड उचलते. आंबल्या
हो नक्या बी किती वाढली नक्या कहर झालाय नक्याचा हे बघ की. झाली की माझं काय अंकुर करायचं अंघोळ केली मी दादा तो अंकुर केली मी 6 वाजता राहणार आधी. झाली जाते कुठं लांब आहे धुमाळवाडी राहत तिथून याच आहे चल की आता. कोण सोन्यात होणार आहे बोट तिकडं बंद करायचं ते माहिती आहे का तुला नुसता वरचा हॉल बंद कर तिथलं त्या बोर तिकडं पाणी येतंय शिवाजीराव ऐकी लाकडागत झाले चल हे बोल बोल करून चल जाऊ जाऊ हात रे मला काय मी तर घरला जाणार आणि येणार आहे लगेच लागलाच बैल भरा मॅट टाका गाडी कोण आहे बघ रे कोणला बघा हे पत्रे मारल्यामुळं वाढलं काय एवढं त्यामुळं निर्जीव झालं काय शेजारी सगळी हा मिरजेचं सगळं तोंड उचलायला लागली काय नाही बाजा पाकतोय बरं का आपला पुर्र करतोय ते नव्ह आता काय त्रास होणार नाही नको म्हणजे असं झालं म्हणून नक्की हा लेडकं निघाले केवढेली मोठी बिचारा त्याला 15 दिवसानं फिरायला ना पत्री मारायला लागेल परत म्हणजे फेरा टाकून पत्री मारू म्हणताय काय का पत्री मार 15 दिवस मारायचं नाही मग आता काय राहणं मोज आहे तिकडे हां बिचारा अरे झोपलास काय आहे तुझं का काय तुझं चाललंय भाज्या काय कळलं कसं झोपलाय तिकडे काय करायचं करा एक्सरे काढताना पण काय ते मिशनीचा एवढा मोठा आवाज होता घेऊ आता आहे का ही पोज निवांत आणून दिलेली तर मालकावर तेवढा विश्वास आहे मग त्याला माहिती आहे मालक काय करणार नाही हा नाही भाज्या ए भाज्या उठकी लागा ए भाज्या आता सरकार जरा काय झाली बघा साहेबासनी कोम्यातच गेली ते ऐ तुला मुत्ती जरा डोळ्याला हे करू की भाज्या काय झाली झोपलं का काही जरा लोड घे की का नाही चार कोणाला नका केले केले एकाच कोणाचे आपली दावणच तशी हो 5005 नाद करते काय आणि दावणीचा हिरा आहे आपला झोपलाय बघा नो कुठला नंतर बघितलाय का तुम्ही झोपल्याला नक्या करताना हा इकडे बघा की हो हो आत्ता जरा जिवाळी लागलेली दिसते साहेबांच्या झोप 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 लोड घेऊन झोप झोप रे पिल्लू झोप हां झोप मनातील दवा पळसाड हा फक्त माझ्या स्वप्नात येऊन सांग मी पाळणार आहे तोपर्यंत तुला बाहेरच काढत नाही काय झालं गुचडी मंची बिंचीली गुचडी नाही मी उशीर बघून बसली ती चांबकुळ्या गत आहे हा साहेबांच्या गाव गुचडी चुकून दिसणार नाही नात करते काय कान कसा दुखलाय बघा नात करते काय काय नसतं चांबकुळ्या गत हे झाले बाजा झाले तर ही शेड मग ती 4 बैलाच्या नक्की केल्या काम झाले मस्तपैकी हे करून घ्यावं काही ही योगा ही तासून द्या राहिलं नाही का तास आहे मनात दिसते ती शी खाली तळायची सूम काढा सोम काढा की योगा ही योगा ही दिसणार आहे ती खाली चालवली म्हणून मला काय काढतो मला वडाय काय न हो का ही हो काही असं उदासले का नाही वडायचं ही बघा योगा ही म्हणतोय बघा ही असलं हे निघतं लगेच जिल्ह्यात जरा असं प्लेन करा हो म्हणजे प्लेन लवकर प्लेन होणार तुमचं तर लवकर मारा ते काही नुसतं भाषानं झाले
काय विषय होतोय सूम काढला म्हणजे त्याला बरं पडते बरं पडायला पण तुम्हाला बरं होणार बरं पोटान 4-8 दिवसांना लगेच का बरं ते काय नाही बाबा. बस झाले तर हे करू नका लाल दिसायला लागलं बरं का चलो तुमचा तो फोन पे गुगल पे नंबर आहे ना का नाही बोलली ते चॅनल द्या द्या तर आम्ही आलेलो आहे आता धुमाळवाडी मैदानात आणि हा ओजाड्याचा बैल आहे सोन्या आता कुठं राहिला येऊ करजावड्यात राहतोय प्रत्येक खेळात राहिलेला करजावड्यात किती वाग्याला ती बैल नाही पाहिलं अरे करजावड्यात गेलेलो की आपण हा ना कोण करत साठी लावची गाडी बैलच पळाला नाही बैल पाक असं आकडायला लागलं बैल ओढून लावलं गाडी दोन्ही खांदे दोन्ही खांदे पब्लिक वर नाही जरा कमी पळतो आणि सुलतान शेड बांधली तिकडे म्हणजे शेडतच आहे ती मागं बांधलाय सुलतान आता झुकताना दाखवतो सुलतान आणि वय गाडी वाय झाली तुझी आमली वाटलं नव्हतं गाडी एवढी येतील छत्तीसगड पडली ते जास्त पडला असतील मग गाड्या एवढ्या कशा काय दिसतात का ते पसरल्यामुळे सगळीकडे गाड्या म्हणजे काय झालं माहिती का वाटकडे नसल्यामुळं हां हां जास्त वाटते का आत बांधाय उन्हाला सावलीला कोण हे उन्हात कोण पाणी पार करायला तर विषय असा झाला आपण रायबसला आणलेलं नाही रायपूर आणलेलं नाही कारण की त्यांचं मैदान धरले आपण 2 दिवसांनी आणि आम्ही असं सावलीत बसलो मस्तपैकी काय गोष्टी आणि या दोघांचं भावांचं भांडण झालं मागाशी नाही एक जण पहिलंच घेऊन निघाला तिथं भरायच्या आधी काय दोघात झालं म्हटलं अमोल शेठ काय झालंय काय नाही काय मग ते बाग मग बैल घेऊन सुराला लागल्या ना घराकडे ओढून आणला वैर आता काय व्हायचं नाही ती 50 रुपयाला वजी घ्यायची वाटते कुठे सोन्या म्हणते वजी घे मग काय घेऊया का माझी घेतलीच पाहिजे अरे जार मध्ये पाणी आहे काय झाले सुलतान शेट आता आपण घेऊन आलो इथं आणि सुलतान पळाला गाठात काही विषय नाही 7 नंबर गाठात पळाला आणि 2 नंबरला उतारला थोडक्यात मार खाल्ला थोडक्यात काही विषय नाही आम्ही लवकर आलोय आता तरी सुलतानचा विषय नाही भुका लागलेली आता पाणी दाखवायला लागली ती सुलतानचं मालक बघा स्पेशल GR आणलाय स्पेशल बघायला काहीच कर ना काहीच आता इथं गमत बघा आता मी थोडासा पुढे जातो आता पाणी द्यायला तरी म्हणून माग कासारलाय हात पण लावून घेत नाही दुसऱ्याचा कोणाचा अरे हाय तर पिऊ दे का आधी एवढेच नाही त्याचं बघायचं तुला बघ माप पाणी पिऊ दे एवढं तर पिऊ दे नाही बघत मला माहित आहे त्याला मारा निघालाय बघ अरे पिकी सरकार म्हणते तुमच्यासाठी जात निघाली हे आरामले तसा नाही पाणी पिणार सोड त्याला पाणी पिऊ दे आता ये आता रायफल सेटला घेतलाय आणि सुलतानला बांधलाय तिथं सुलतान गेलेला मैदानात आपल्या वस्तीच बांधलाय कारण की विषय असा झालाय ए बाबा हे थांब जरा थांब नाला मस्ती करा
कारण की सुलतानची जरा अशी तब्येत ठीक नाही. सुलतानचं 2-3 दिवस झालं म्हणजे पोटाचा प्रॉब्लेम झालेला, पातळशी करत होता. मग आता डॉक्टर असं तसं योगाने येणार आहेत. मग म्हटलं 5:30-6 वाजेपर्यंत डॉक्टर येतो म्हणते ते. म्हटलं वाजले 4, 1.5 तास थांबा इथंच बांधा सुलतान म्हटलं. आपण करू ट्रीटमेंट. आणि ह्याचा विषय काय म्हणजे ह्याच्यासाठी आपण बोलवलं काय घे पायशे लागलं त्यामुळे बोलता आलं नाही. ह्याच्यासाठी बोलवलं बघा, रायफलसाठी डॉक्टर साहेबांनी. कारण की काल आपण रायफल सेटला पाजलेलं सोडा 100 ग्रॅम बाबाचं जागेवर स्लिम झाला आहे. फक्त जरा असा नर्व झाला आहे. त्यात काय विषय झाला आहे त्याचा पायरा केला आपण एक चांगला. आता म्हटलं ह्या साहेबाचा आपण केला पायरा चांगला आणि त्या दिवशी साहेब झालं नर्वस. मग डॉक्टर साहेबांनी पुढे गेला. डॉक्टर साहेब म्हटलं असा विषय झाला आहे. आता डॉक्टर साहेब यायला लागली ती. मग सुलतान पण त्यासाठी थांबलाय योगायोगानं. आता गंमत बघा ह्याची बघा, ह्याची गंमत बघा फक्त. माग वळताना वळा बघा माग डायरेक्ट कोंडा वर करूनच जाणार. गेला गेला आई थांब आईच्या गावात गेला हा गोंडा वर करून बघा. गेला 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 गेला. हे असं काम आहे बघा ह्याचं. मार्ग वाढा की आमले मारत सुलतान मारत. ह्यो प्रॉब्लेम आहे, ह्यो प्रॉब्लेम. माग वळलं की ह्याचा काही विषयच नाही. आता ह्यो पळून पाणी प्यायला लागलाय. बरं तो दे कुठे एवढा पळालाय तेव्हा गावात. सरकार ऐ झाली कडे चल रायफल आपल्या पिंट्याच मत त्याला सारखं रायफल म्हण. हा त्याला ते हे आणखी शान काढाय अजून एक आहे की हुकमी एक का राहिला की माग कोण सांग. हा बाज्या आता एक जिवंत उदाहरण दाखवतो बघा. म्हणजे प्रत्येकाचं नंदीवर प्रत्येकाचं बॉन्डिंग वेगळं असतं. जेणेकरून आता हे अमोल म्हणजे अमोल म्हणतो मी त्याला व्हिडिओ चालू म्हणून नाही आमल्या बावड्याचा विषय सांगतो तुम्हाला. सुलतान पहिल्या म्हणजे आल्यापासून त्याजवळच आहे. ह्याचं त्याचं बॉन्डिंग वेगळं आहे. सुलतान सगळ्यासनी मारतो सगळ्यासनी, फक्त ह्याला मारत नाही. आता एक नाही पण मला बी अंगाव येतो की पण माझा मस्तीनं माझा नाही मूड बघतो. हा म्हणजे मी कुठल्या मूडवर आहे सगळं करतं बरं का, कळतं या मुख्या जनावराला म्हणजे माझा कुठला मूड आहे. आता बघा सुलतान असा आहे काय. आता मी नुसतं हळूहळू जवळ जातो बघा बघा. आता तुझा म्हणजे हे मुख्य जनावर महत्व नाही. आपण जीव लावला की जीव लावणार. माझ्या बी अंगाव येतो तू माझा मूड वळखतो काय मूड आहे अंगाव तुझ्या म्हणजे तुला असं मारणारच असा येणार नाही असं अंगाव. नाही. नुसतं असं भ्या दाखवा येणार. पण माझा मूड वळखतं ती म्हणजे माझा मूड काय आहे. तरी सुलतानचा विषय आहे. आणि आज थोडक्यानं मार खाल्लाय बरं का. थोडक्यानं म्हणजे हातभर अंतरानं मार खाल्लाय शेटलं. हा एवढे आईच्या गावात सरकार नजर हटते का. हा होय नजर हटते का. कसं दिसतंय पांढरं सोनं म्हणजे 5,005 दावणीचं बरं का. नक्की केले तर बघा मस्तपैकी वगैरे. काय लागा बाजा घे म्हणाव मैदान आम्ही आईच्या गावात. शेवटी वैताग आम्ही म्हणेल बाबा आज नाही बाबा आज वैताग आलाय मैदान आज करायचं. रे पिल्या
चल भाव आला तुझा सुलतान बावड्या भेट त्याला सुलतानला नाही ह्यो आपला पळालेला फेऱ्याला सगळी गाडी पळालेली तेव्हा हे थांब सरकार गाडी सोडून थांब तर घेऊ भाज्या लांबवतो. तर ही बघा ही दोन्ही आदत होती बरं का तेव्हा ही आदत मध्ये गाडी पळालेली फेरा घ्याय बघ. फेरा आहे अजून फेरा आहे ह्यो सुलतान आणि ह्यो आपला बाजी शेट दोन्ही आदत आता ह्यो बाजी आणि ह्यो सुलतान एकदाच आपल्या वस्तीवर फेरा टाकलेला बरोबर आहे इथेच की माग हा इथं गाडी कशी पळालेली तेव्हा सुलतान लांबवलं असं तर या भाज्याने. अजून पण काय विषय आहे जर ह्यो साळा पळाले हा मग काय विषयच नाही. गाडी कुणी बी धरून दावायची ओपनला हे अजून सांगतो. अरे मी सांगतोय ओपनला हा. फक्त या बाबांनी तेवढं मनावर घेतलं पाहिजे ते बाबा नाही म्हणतोय सुलतानला का सांगितलं का भावड्याला सुलतान हो ऐकतोय पाहिजे नाही लांबीला असतं कोणी सुलतान गड कोणी काढली असेल तर 3 बैला सांगतो मला. एक बाजा पहिला, हा ह्यो दुसरा शाहू हा शिराळ्याला आणि तिसरा शंभू. शंभू आणि जेव्हा जेव्हा ती लांबीली तेव्हा गुलालातच आहे. त्याला वर चढ गेलाय तेव्हा ती गुलालातच आहे. खायला का? घे आता आंबल्या तिथे घे त्या ह्याच्यात कुठं माहिती आहे का रायबा म्हणतो तिथं कारण की सुलतानला ट्रीटमेंट करायची डॉक्टर यायला लागली ती ट्रीटमेंट म्हणजे पातळशी करायला लागला साहेब